त्यावेळेला माणूस कुठेतरी आपला अभिमान स्वाभिमान जागा घेऊन बोलत असतो. त्याप्रमाणे या महिला खासदारांनी आपला स्वाभिमान आणि आपल्या महाराष्ट्राविषयी असणारा अभिमान हा प्रत्यक्षात कृतीत उतरवून दाखवला, म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि मला वाटतं भविष्यामध्ये सगळे मिळून काहीतरी करतील. सर मुख्यमंत्री असं म्हणतात की भाषेवरून वाद आणि कुणासोबत मारहाण करणं आम्ही सहन करणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला असं वाटतं की त्यांनी जी भूमिका आता मांडलेली आहे त्याच्याशी त्यांनी कायम राहावं. अमोल पालेकरांनी सुद्धा अमोल पालेकरांनी एका हिंदी कार्यक्रमामध्ये हिंदी सक्ती संदर्भात आणि मराठी संदर्भात आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे. अशा पद्धतीने जेव्हा इतर जे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणारे त्यांनी फारसं उघडपणे भूमिका मांडलेली नसताना अमोल पालेकरांची ही भूमिका किती महत्त्वाची आहे? सन्मान्य अमोल पालेकर साहेब आणि श्रीमती संध्या यांचं नाव त्यांनी घेतलं. त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्राशी मातृभाषेशी प्रामाणिक राहून आपली भूमिका अत्यंत ठामपणे मांडले. हालाकी त्यांनी सगळ्या आयुष्य जवळजवळ हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काढलेला असताना सुद्धा त्यांनी आपल्या मातेशी प्रामाणिकपणे राहून भूमिका मांडली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला वाटतं इतरांनी तशा प्रकारची भूमिका घेतली. तर भाजपमधनं एक महत्त्वाची बातमी अशी आहे की मुंबई वगळता महापालिका महायुती एकत्रितपणे लढणार अशा पद्धतीची महायुतीमध्ये हालचाल सुरू आहे. महापालिकेची गणितं सगळेच पक्ष आता मांडतायत. तुमच्या पक्षाच्या देखील बैठकांमागून बैठका सुरू आहेत. एकंदरीत कसं चित्र वाटतं? आता त्या महायुतीने महाआघाडीने काय करावं त्यांचा विषय, आमचा विषय जो तो मर्यादित विषय आम्ही आमचा घेऊन चाललेलो. तर मराठी खासदार एकत्र आले याचं स्वागत असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले.